शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संघटनेचे अध्यक्ष संभाजी भिडे पुन्हा एकदा वादात सापडलेत आणि त्याचं कारण नेहमीप्रमाणेच त्यांचं एक वादग्रस्त विधान ठरलंय, ज्यानंतर आता राज्यभरातील शिवप्रेमी आणि संभाजी ब्रिगेड आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। संभाजी भिडे पुन्हा बरळले। आता शिवराज्याभिषेकाकडे वळले। भिडेंविरोधात संभाजी ब्रिगेड आक्रमक। भिडेंच्या विधानांमुळे पुन्हा वाद पेटला। तिथीप्रमाणे महाराजांचा राज्याभिषेक झाला, तिथीप्रमाणे त्याचा स्मरण दिन किंवा वाढदिवस यायला पाहिजे, अजून बंद केलं पाहिजे। संभाजी भिडे बोलले आणि त्यावरून वाद पेटला नाही असं सहसा होत नाही। आताही तसंच घडलंय। संभाजी भिडेंनी 6 जूनच्या शिवराज्याभिषेक दिनाला विरोध केलाय। छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक 6 जून 1674 रोजी झाल्यामुळे 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळा साजरा केला जातो। पण 6 जूनचा सोहळा हा बंद करण्याची मागणी करत भिडेंनी तिथीनुसार शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्याची मागणी करत नव्या वादाला तोंड फोडलंय। एवढंच नाही तर रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी हटवण्यालाही भिडेंनी विरोध केलाय। ते कुत्रं काढता कामा नये, तो कुत्र्याचा पुतळा काढता कामा नये, तो राजकारणाचा विषय करता कामा नये। आणि तिथीप्रमाणे आपण 6 जूनला करण्याची पद्धत एकदम नामशेष केली पाहिजे। आपण अजूनही 76 वर्ष झाली तरीसुद्धा आपलं मानसिक सगळं अधिष्ठान अजून ब्रिटिशांच्या स्वाधीन ठेवलं आहे। संभाजी भिडेंच्या या वादग्रस्त विधानानंतर मराठा संघटना चांगल्याच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। कोल्हापूर आणि अकलूजमध्ये भिडेंविरोधात आंदोलन करण्यात आलं। यावेळेला भिडेंच्या तोंडाला काळं फासण्याचाही इशारा देण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराज या एवढे छोटे नाहीत की त्यांचा दररोज जरी केला 6 जूनला ऐवजी जरी दररोज केला वर्षानुवर्ष राज्याभिषेक सोहळा तरी सुद्धा त्या महाराष्ट्राला कमी पडेल एवढे उपकार आपल्यावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे आहेत। परंतु अशा मानसिकतेतून ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या 6 जूनच्या राज्याभिषेक सोहळ्याला विरोध केला जातोय त्याचा आम्ही जाहीर असा निषेध करतो आणि या माण्याबेड्याला आज आम्ही त्याच्या बॅनरवरती काळा फासलेला आहे। खरं तर संभाजी भिडे आणि वादग्रस्त विधान हे जणू सूत्रच बनलंय। मागील काही प्रकरणांमधून हे वेळोवेळी उघड झालंय। तर भिडेंची वादग्रस्त विधानांची मालिका आपण बघूया। 30 जून 2024 पुण्यामध्ये वादग्रस्त विधान केलं। 15 ऑगस्टला मिळालेलं स्वातंत्र्य दळभद्री असल्याचं धक्कादायक विधान केलं। 30 जून 2024लाच पुण्यामध्येच पुढचं विधान केलं। ड्रेस घालणाऱ्या महिलांनी वटपूजनाला जाऊ नये असं आक्षेपार्ह विधान केलं। 28 जुलै 2023 रोजी अमरावतीमध्ये विधान केलं। महात्मा गांधींचे खरे वडील मुस्लिम जमीनदार असल्याचं वादग्रस्त विधान होतं। 2 नोव्हेंबर 2022 रोजी पुढचं मुंबईमध्ये हे वादग्रस्त विधान केलंय। महिला पत्रकाराला तू कुंकू लाव तर तुझ्याशी बोलेन असा वादग्रस्त सल्ला दिला। 1 मार्च 2022 रोजी अमरावतीमध्ये डॉक्टर हरामखोर आहेत, लुटारू आहेत आणि आपटून मारायच्या लायकीचे आहेत असं वादग्रस्त विधान केलं। 29 जानेवारी 2022 रोजी सांगलीमध्ये लिव्ह इन रिलेशनशिप अयोग्य नाही असं म्हणणाऱ्या न्यायाधीशांना त्या जागेवरून संपवलं पाहिजे अशी धमकी दिली। 8 एप्रिल 2021 रोजी सांगलीमध्येच कोरोनाने जी माणसं मरतात ती जगायला लायक नाहीत असं आक्षेपार्ह विधान केलं। 15 ऑक्टोबर 2021 साली सांगलीमध्ये स्वाभिमान नसलेला निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान आहे असं वादग्रस्त विधान केलं होतं। यापूर्वी 12 जून 2018ला नाशिकमध्ये ज्यांना मुलगा हवा असेल त्यांना मुलगाच होईल, अपत्य नसेल तर होतं असा हा आंबा आहे असं आक्षेपार्ह विधान केलं। सातत्याने वादग्रस्त विधान करून संभाजी भिडे महाराष्ट्रातील राजकारण आणि समाजकारणात खळबळ माजवत असतात। आताही भिडेंनी पुन्हा एकदा शिवछत्रपतींच्या इतिहासाच्या मुद्द्यावर आक्षेपार्ह विधान केलंय। त्यामुळे शांत झालेल्या वाघ्या कुत्र्याचा वाद पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। त्यामुळे भिडेंच्या या विधानातून पुढे काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शरद जाधव, न्यूज 18 लोकमत।